नमस्कार. मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिटच्या या यूट्यूब व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहे एक्सपायरीच्या दिवशी निफ्टीमध्ये काय मुवमेंट झालं, आपण कुठे ट्रेड केला होता आणि मार्केटनंतर कसं बिहेव केलं. त्याच्यानंतर आपण हे बघणार आहे की मार्केटनी एक्झॅक्टली 25,000वर क्लोजिंग दिलेली आहे आणि उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी पण आहे. तो उद्या सेन्सेक्समध्ये कसा मूव्ह होऊ शकतो, इथून येणाऱ्या टाईममध्ये मार्केटमध्ये कसा ओव्हरऑल मूव्ह राहील याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करणार आहे. तर लेट्स स्टार्ट विथ निफ्टी. तर यस, तुम्हाला आज थोडासा चार्ट डिफरंट वाटत असेल तर हा अपस्टॉक्सचा चार्ट आहे. अपस्टॉक्सचा चार्ट मी आजपासूनच वापरणं चालू केलेला आहे. मला याचा UI जरा चांगला वाटत आहे नॉर्मल आपण जे इन्व्हेस्टिंगवर वापरतो त्याच्यापेक्षा. तर त्याच्यासाठी मी हा चार्ट जो आहे तो वापरणं चालू केलेला आहे. तुम्हाला अकाउंट वगैरे ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही जाऊन ओपन करू शकता. याच्यामध्ये सगळे ट्रेडिंग व्ह्यूचे ॲडव्हान्स फीचर अवेलेबल आहे. तर लेट्स स्टार्ट. निफ्टीसोबत आपण स्टार्ट करूया. ओपन झाला 25,030 ऑलरेडी वरती ओपन झाला आणि मार्केटनी जी आहे 25,075-80 पर्यंतचा एक टॉप लावला. त्याच्यानंतर मार्केट जे आहे तिथून खाली येत होतं. आपण कुठे आयडेंटिफाय केलं की मार्केट खाली येणार आहे? एक्झॅक्टली याच्या खाली. जेव्हा मार्केटनी याच्या खाली येणं चालू केलं 25,050 25,040 याच्या खाली जेव्हा मार्केट येणं चालू झालं, इथून आपण आयडेंटिफाय केलं की मार्केट जे आहे ते खाली येईल. बॉलिंजर बँड सेटअप पण होता आणि आपण जे आहे स्टॉप लॉस इथे लावणार होतो, इथे आपला स्टॉप लॉस होता आणि त्याच्यानंतर एक चांगला मोमेंटम झाला. एक 24,950 960 पर्यंत मार्केट खाली आलं आणि त्याच्यानंतर मार्केट जे आहे वापस 25,000च्या इथे जाऊन बंद झालं. तर हे आपण एक्सपेक्ट केलं होतं. यस, मार्केटमध्ये मोमेंटम खूप स्लो होतं, प्रीमियम वाढलं नाही, आपण कॉस्ट टू कॉस्ट काढून टाकला, थोडाफार प्रॉफिटमध्ये काढला, पण आपल्या साईडलाच मुवमेंट झालं. फ्युचर ज्यांनी ट्रेड केला त्यांना प्रॉफिट झालं, पण जे पण ऑप्शनमध्ये ट्रेड करून होते त्यांचं प्रीमियम एवढं काही खास वाढलं नाही. नंतर मग प्रीमियम वाढत होतं. ओके, तर हा मुवमेंट तर झाला. निफ्टीमध्ये एक्सपायरी झाली काल. बँक निफ्टीची एक्सपायरी फ्लॅटवर्ड झाली, निफ्टीची एक्सपायरी पण फ्लॅटवर्ड झाली. पण आता इथून पुढे सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. तर दोन एक्सपायरी जे आहे साईडवेज गेल्या. तर आता ही जी सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, थर्ड एक्सपायरी, याच्यामध्ये आपल्याला एक मोठा मूव्ह येऊ शकतो. तर सेन्सेक्स एक्सपायरीसाठी आपण आता प्रिपेअर्ड राहायचं आहे उद्या. आणि सेन्सेक्स स्ट्रॅटेजी काय आहे, कशी आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर या व्हिडिओच्या एंडला सेन्सेक्स स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ मी अटॅच करत आहे. नक्की तो व्हिडिओ बघा. उद्या तुम्हाला खूप कामी पण येईल आणि एक चांगला प्रॉफिट बनवू शकता तुम्ही सेन्सेक्स स्ट्रॅटेजी शिकलात तर. नाव आपल्या इकडे झालं काय, मार्केट ओपन वरती झालं, बॉलिंजर बँड सेटअप बनवला, आपण डिस्कस केलं होतं, मार्केट खाली आलं. त्याच्यानंतर आता मार्केट इथे 25,000 एक्झॅक्ट त्या लेवललाच बंद झालेला आहे. इथून पुढे आता मार्केटमध्ये काय होऊ शकते, इथून पुढे आपल्याला सिम्पल ठेवायचं आहे मार्केटसाठी. जोपर्यंत मार्केट 25,025 याच्यावर निघत नाही आपण बाय करणार नाही. हां, गॅपअप झालं, गॅपडाऊन झालं तर यस, फ्लॅट ओपन झालं 25,025च्या वर गेलं तर आपल्याला 25,075 पर्यंत एक टार्गेट बघायला मिळू शकते. 50 एक पॉईंट आपल्याला इथे एक वरती मिळू शकतात. मेजर फ्रेश ब्रेकआउट कुठे होईल? 25,080च्या वर, म्हणजे सिम्पल 25,100च्या वर गेला तर आपण फ्रेश ब्रेकआउट ट्रीट करू आणि तिथून मग तिथून मार्केट अजून 100-200 पॉईंट वरती जाऊ शकते. सो दिस इज द पॉसिबिलिटी. चांगले चान्सेस आहे. बट खाली येणार असेल तर खाली कुठे? 25,950 हा एक लेवल आहे. 24,950 24,950 याच्या खाली मार्केट यायला लागलं तर आपण 25,000चा एक स्टॉप लॉस लावून सेल करू शकतो. आपलं टार्गेट राहील 24,900. हे आपलं पहिलं टार्गेट राहणार आहे. आणि 24,900च्या खाली क्लोज दिला तर मग आपण थोडासा अजून सेलिंग एक्सटेंड होऊ शकते. मार्केट निगेटिव्ह झालेला आहे का? आत्तापर्यंत जो पण ट्रेंड आपण पाहिला, मार्केट निगेटिव्ह नाही झालेला आहे. मार्केट हळूहळू वर जात आहे, हायर हाय बनवत आहे, पण मार्केट अजून निगेटिव्ह नाही झालेला आहे. तर आपण तसंच ट्रीट करणार. लेट सी डेली चार्टमध्ये काय होते बघूया. डेली कॅन्डलमध्ये बघूया मार्केटमध्ये कसा मोमेंटम आहे, तर आपल्याला समजूनच जाईल.
तर इथे डेली चार्टमध्ये बघू शकतो आपण की काय झालेलं आहे नेमकं मार्केटमध्ये. मार्केट वर गेलं, बॉलिंजर बँड सेटअप बनवला पण ब्रेक झाला नाही खाली. आता मार्केट वर ट्रेड करत आहे. 25,000ला क्लोजिंग आहे. इथे एक डोजी कॅन्डल बनलेली आहे, तुम्ही बघू शकता. या कॅन्डलला आपण डोजी कॅन्डल म्हणतो. डोजी कॅन्डलचा अर्थ काय आहे की इनडिसिजन आहे मार्केटमध्ये. तर जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही आपण सेल तर नाही करणार, पण जेव्हा पण हा लो ब्रेक होईल, या लोच्या खाली मार्केट येणं चालू करेल, आपण ट्रेड करणार आहे. याच्या हायच्या वरती स्टॉप लॉस लावून आपलं टार्गेट असणार आहे मिनिमम या ट्रेडचा 50%, म्हणजे इथपर्यंत आपलं 24,700 पर्यंत आपलं टार्गेट असणार आहे जर मार्केट खाली आलं तर. व्हॉट इफ मार्केटने हाय ब्रेक केला तर या लोच्या खाली स्टॉप लॉस लावून आपण ट्रेड करणार 24,900चा स्टॉप लॉस, आणि वरती 22,200 22,300 पर्यंत आपलं टार्गेट असायला पाहिजे. सो हे ट्रेड आपला निफ्टीमध्ये असणार आहे डेली कॅन्डलवर. आता इथे इनडिसिजन कॅन्डल बनलेली आहे, तर आता कोणीच नाही सांगू शकत मार्केट इथून वर जाईल की खाली जाईल. आता आपल्याला वेट करायचं आहे आणि प्राइस ॲक्शन बघूनच आपल्याला कळेल मार्केट वर जाणार आहे की खाली जाणार आहे. आय होप निफ्टीचा व्ह्यू आता क्लिअर झाला असेल. बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टी डेली चार्टमध्ये कंटिन्युअस एक साईडवेज मोमेंटम आहे बँक निफ्टीमध्ये, बघू शकतो आपण. इथे एक व्होलॅटिलिटी झाली, इथे म्हणजे फक्त वीक बनत आहे आणि साईडवेज मार्केट राहत आहे. मार्केट साईडवेज आहे, फक्त वीक बनवत आहे. याच्यापेक्षा जास्त मार्केटमध्ये काही झालेलं नाही. आता बँक निफ्टी 51,500, काल पण 51,500लाच होता, आज पण 51,500लाच आहे. उद्या एक चांगला चान्स आहे. आयदर जर लो ब्रेक केला तर मार्केट खाली येईल, किंवा मग हा हाय ब्रेक केला तर मार्केट वर जाईल. चांगली पॉसिबिलिटी आहे दोन्ही साईडला मुवमेंट करायची. तर आपण एक छोट्या टाईम फ्रेममध्ये बघूया की कुठे जे आहे कुठे ब्रेक केला तर आपल्याला एक मोठा मुवमेंट बघायला मिळू शकतो. तर यस, 5 मिनिट कॅन्डलमध्ये आपण आलेलो आहे. 51,600ला क्लोजिंग झालेली आहे. या हायच्या वर 51,650च्या वर निघाला तर आपण बाय करू. आपलं टार्गेट राहील 52,000, हे आपलं टार्गेट राहणार आहे. 350 पॉईंट वरती आपल्याला मिळू शकते. इन दॅट केस आपला स्टॉप लॉस राहणार आहे 51,500. जर आपल्याला सेल करायचं असेल तर सेल करायसाठी मिनिमम आपल्याला वेट करावं लागणार आहे 51,500 ब्रेक करायची. 51,500 जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण सेल नाही करणार. 51,500 ब्रेक केला तर वरती 51,600ला स्टॉप लॉस लावून आपण सेल करू शकतो. खाली जे टार्गेट आहे 51,200 51,300 पर्यंत येऊ शकते. लेट्स सी खाली स्टॉप लॉस कुठे आहे ते बघूया, किंवा टार्गेट कुठपर्यंत येऊ शकते हे आपण एकदा बघून घेऊया. तर इथे आपण बघू शकतो 51,450 जोपर्यंत ब्रेक करत नाही आपण सेल नाही करणार. आणि एकदा 450 ब्रेक झालं तर आपल्याला 51,200 पर्यंतचे जे टार्गेट आहे ते पॉसिबल आहे की 51,200 पर्यंत टार्गेट आपल्याला बघायला मिळेल. तर इथपर्यंतचं टार्गेट आहे 250-200 हे आपल्याला बघायला मिळेल 51,450 ब्रेक झाल्यावर. वरती आपल्याला ट्रेड करायचं आहे जेव्हा हाय ब्रेक होईल तेव्हा. जेव्हा हाय ब्रेक होईल तेव्हाच आपण ट्रेड करणार. तर आत्ता 600 चालू आहे, 650 किंवा वरती आपण बघू शकतो 720 जेव्हा ब्रेक होईल तेव्हा आपण ट्रेड करू शकतो वरच्या साईडला. आणि इन दॅट केस आपला टार्गेट जे आहे 51,900 पर्यंत आपला टार्गेट जो आहे तो राहणार आहे. तर हे लेवल्स आहे इम्पॉर्टंट लेवल्स, याला आपण मार्क करून ठेवलेलं आहे. खाली जर ब्रेक झाला तर खाली, वरती जर ब्रेक झाला तर वरती. जिथे ब्रेक होईल तिथे आपण ट्रेड करू. 720 ब्रेक झाला तर 900 पर्यंत टार्गेट, आणि समजा खाली 450 ब्रेक झाला तर 250 पर्यंतचं टार्गेट. तर एवढं आपलं बँक निफ्टीमध्ये येईल. 720 पासून 450 या रेंजमध्ये जोपर्यंत मार्केट ट्रेड करता आपण काहीच करणार नाही, कारण 2 दिवसापासून आपण बघितलं मार्केट जे आहे इथेच खूप वेळपासून ट्रेड करताय. वरती जात आहे, खाली येत आहे, पण इथेच ट्रेड करताय. तर आपण याच्यात फसणार नाही आहे. ब्रेक केला की मुवमेंट होईल, ब्रेक केल्यावर मुवमेंट होईल, त्याच्यासाठीच आपण ट्रेड करणार. तर आय होप बँक निफ्टी आता तुम्हाला कळलं असेल. बँक निफ्टीमध्ये व्ह्यू काय आहे हा पण समजला असेल. तर लेट्स सी सेन्सेक्सची उद्या एक्सपायरी आहे. तर हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे सेन्सेक्स आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी ट्रेड करायसाठी. तर इथे आपण बघू शकतो 5 मिनिट चार्टमध्ये. त्याच्या आधी आपण पहिले एक डेली कॅन्डल बघून घेऊ. डेली कॅन्डलमध्ये कसा मोमेंटम आहे सेन्सेक्समध्ये. एक्झॅक्टली सेन्सेक्स आणि निफ्टी सेम मोमेंटम आहे, तुम्ही बघू शकता. इथे पण एक डोजी कॅन्डल बनलेली आहे.
तर उद्या सेन्सेक्समध्ये एक मोठी रॅली होऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आपली सेन्सेक्स स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बघायचा आहे आणि ती जी स्ट्रॅटेजी आहे ती उद्या एक्झिक्यूट करायची आहे. मी पण ती एक्झिक्यूट करेल, तुम्हाला पण एक्झिक्यूट करायची आहे. सिंपल ठेवूया आपण, जेव्हा लो ब्रेक करेल, आजच्या दिवसाचा लो ब्रेक केला तर सेलिंग, आजच्या दिवसाचा हाय ब्रेक केला तर बाईंग. सिंपल, जास्त काही आपण कठीण करणार नाही आहे. 5 मिनिट कॅन्डलमध्ये बघूया. फाईव्ह मिनिट कॅन्डल मध्ये आल्यावर आपल्याला दिसून जाईल 81,700 ब्रेक केला तर आपण सेल करणार. खालच्या साईडला आपण एक टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो. वरती जर आपल्याला 82,000 जर ब्रेक होत असेल, राऊंड लेवल 81,874 चालू आहे, तर 82,000च्या वर जर मार्केट निघालं तर सेन्सेक्समध्ये आपण बाय करू. तिथून आपल्याला 200-300 पॉईंट इमिडिएटली मिळून जातील. तर जोपर्यंत याच्या मधात आहे 81,700 आणि 82,000 याच्या मधात जोपर्यंत आहे तोपर्यंत सेन्सेक्समध्ये आपण ट्रेड नाही करणार आणि लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर आपण एक मोठा ट्रेड एक्झिक्यूट करणार आहे. तर आय होप तुम्हाला आता लेवल्स कळले असेल. सेन्सेक्समध्ये 82,000 आणि 81,700 याच्या मधात नो ट्रेडिंग झोन. 82,000 ब्रेक केलं की आपण वरती कॉल बाय करू शकतो आणि वरती आपल्याला 200-300 पॉईंट मुवमेंट मिळू शकते. आणि 81,700 ब्रेक केलं तर 81,500 पर्यंत आपल्याला इमिडिएट एक 200-300 पॉईंटचं टार्गेट खालच्या साईडला मिळू शकते. तर सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टी तिन्ही गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. तर उद्या एक्सपायरी आहे. याच व्हिडिओच्या एंडला सेन्सेक्स स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्ही प्रिपेअर्ड राहणार उद्या ट्रेड करायसाठी. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि यस, जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल किंवा असेलही तरी तुम्हाला बॅकअपमध्ये एखादं डीमॅट अकाउंट पाहिजे, ओपन करायचं आहे डीमॅट अकाउंट, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जा, डीमॅट अकाउंट ओपन करा अपस्टॉक्समध्ये. आणि या अकाउंटमध्ये तुम्हाला काही पण जर क्वेरी येत असेल तर डेफिनेटली मला मेसेज करा, तर त्याच्यावर मी तुम्हाला गाईड करत राहील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.